नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दौलत मामा आलेला असतो आणि दौलत मामा खूपच चिडलेला असतो. दौलत मामाचं असं म्हणणं असतं की एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवली, म्हणून तो त्याच्या बहिणीवरती खूप रागवलेला असतो. दौलत मामा म्हणत असतो की मला का सांगितलं नाही. आणि नेमकं त्याचवेळी आरुषी आणि काव्या जाऊन नंदिनीला घेऊन येतात, कारण त्यांना माहिती असतं की दौलत मामाचा राग फक्त नंदिनी शांत करू शकते. मग नंदिनीला आणल्यानंतर दौलत मामाला नंदिनी म्हणत असते, मामा आलास तू, असं म्हणत ती जवळ जाते. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, मामा तू माझ्यावर रागवलायस. तेव्हा दौलत मामा म्हणतो, माझ्या लाडक्या भाचीवर मी रागवणार आहे का, असं म्हणत दौलत मामाने नंदिनीला जवळ घेतलेलं असतं. तेव्हा लगेचच काव्य आणि आरुषी म्हणू लागतात की ती एकटीच का, आम्ही नाही आहे का. तेव्हा दौलत मामा म्हणतो, हो माझ्या लाडक्या भाच्या आहात तुम्ही, असं म्हणत दौलत मामा खूप प्रेमाने त्यांच्याशी वागत असतो. त्याचवेळी आजी म्हणते, बघितलं का, नंदिनी आली आणि लगेच दौलतचा राग शांत झाला. आपण सगळेजण एवढ्या वेळ समजवत होतो पण तो ऐकतच नव्हता ना. तेव्हा लगेचच आई म्हणू लागते, म्हणजे शारदा म्हणू लागते, हो ना, नंदिनीसारखी प्रेमळ जीवाला जीव देणारी मुलगी आहे तर ती कोणाचाही राग क्षणात घालवू शकेल. त्यानंतर आता दौलत मामा आलेला असतो म्हणून विक्रम त्याचबरोबर मानिनी सर्वजण तिथं आलेले असतात आणि मग नमस्कार करतात. मग लगेचच इकडे धनंजय ओळख करून देतो. तो म्हणू लागतो की हा शारदाचा भाऊ, त्याचबरोबर ही शारदाची आई. मग लगेचच विक्रम आणि मानिनी इकडे आजींना वाकून नमस्कार करतात, त्यांच्याशी बोलू लागतात. आणि त्याचबरोबर त्यांच्याशी छान असं बोलणं त्यांचं सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे दौलत मामा पण खुश झालेला असतो, पण मधूनच दौलत मामाला खूप राग येत असतो. दौलत मामाची चिडचिड होत असते. दौलत मामाचं असं म्हणणं असतं की मला तुम्ही का सांगितलं नाही. इकडे विक्रम पण सगळ्यांचा मानपान करत असतात. विक्रम सगळ्यांशी व्यवस्थित बोलत असतात, सगळ्यांना छान सांगत असतात. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की काव्या त्याचबरोबर पार्थ सगळेजण तिथं असतात. युग पण तिथं असतो. पण इकडे काव्या आणि त्याचबरोबर इकडे आरुषी या दोघींनीही ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही सगळ्यांच्या समोर आपल्या मनात ज्या काही शंका आहेत त्या दूर करायच्या. युगच्या वागण्यामुळं आपल्या ताईला त्रास व्हायला नको, ताईच्या सासरचा आहे तो, असं म्हणत त्या दोघींनी पुढाकार घ्यायचं ठरवलेलं असतं. आता मुलाच्या आईवडिलांनी आणि मुलगा हे सगळेजण पूजेला बसलेले असतात आणि पूजा सुरू झालेली असते. तर इकडून पार्थला युग त्याचबरोबर जीवा चिडवत असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्याची अवस्था खूप वाईट झालेली असते. रम्या खूपच अगदी वेड्यासारखी वागत असते. ती म्हणत असते की आई मला कळतच नाही आहे, माझ्याशी पार्थ असं का वागला असेल, मी काय चुकीचे वागले त्याच्याशी, म्हणून ही शिक्षा मला भोगावी लागत आहे, मला कळतच नाही आहे की माझं काय चुकलं होतं, असं म्हणत ती रडत असते. तेव्हा आई मात्र तिची समजूत घालत असते. तिला म्हणत असते, तसं नाही बाळा, तू उगीच चुकीचा अर्थ काढून घेऊ नकोस. काहीही झालं तरीही आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाची गोष्ट होती आणि आता तुझे बाबा जर असते तर हे सगळं असं झालंच नसतं. इकडे मात्र वारंवार फोन करत असते ती म्हणजे मंजू इकडचे फोटो काढत असते आणि तिकडे पाठवत असते. तिच्या मनात तोच राग बसलेला असतो की काही झालं तरी रम्याचं आणि पारचं लग्न झालं तरच माझ्या रुच्यासाठी मला युगकडे मागणी घालता येईल, अन्यथा हे शक्य होणार नाही. आता मुलीला आणि मुलीच्या आईवडिलांना आता पूजेसाठी तिथं बोलवलं जातं आणि पूजेसाठी तेही गेलेले असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण छान असे बसलेले असतात. आता साखरपुड्याची तयारी झालेली असते, साखरपुड्याची अंगठी घालायची असते. आणि त्याचबरोबर सगळ्यांचं असं म्हणणं असतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या छान पद्धतीनं हँडल करायच्या आहेत, असं चाललेलं असतं. पण तेवढ्यातच दौलत मामाला मात्र खूप राग येतो आणि दौलत मामा रागाने तिथे लालबुंद झालेला असतो. तो म्हणत असतो की काय हे, म्हणजे मुलीचा मामा मी इथं आहे पण तुम्हाला माझं काहीही पडलेलं नाही, तुम्हाला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही, कारण तुम्ही सगळेजण तुमचंच बघत आहात. मामाला विचारलं का तुम्ही, सुपारी फोडायचा मान हा मामाचा असतो, कुणी विचारलं का मला काय करायचं आहे म्हणून, आणि तुम्ही स्वतः परस्पर निर्णय घेऊन रिकामे झालेले आहात, असं मामाचं म्हणणं असतं. आणि दौलत मामा मात्र भयानक चिडत असतो, रागावत असतो. त्याचवेळी इकडे लगेचच विक्रम म्हणतो, मामा या तुम्ही, रागावायची काहीच गरज नाही, असं विक्रम म्हणालेलं असतो. आणि त्याचबरोबर दौलत मामा ही तिथं आता सगळ्यांच्या समोर दौलत मामाला बोलवून घेतलं जातं आणि बोलत असतात. त्याचबरोबर दौलत मामालाही त्याचा मानपान दिला जातो. दौलत मामाही
खुश होतो, कारण मामा आहे आणि मामाचा मानपान हा दिलाच पाहिजे, कारण तो मान असतो मामाचा, हे सगळेजण तिथं ॲक्सेप्ट करतात. आणि त्याचबरोबर दौलत मामाला पुढे बोलावून त्याचा मानपान दिला जातो. आणि पार्थ म्हणजे आमचा पार्थसाठी तुमची नंदिनी, तुमच्या भाचीचा आम्ही हात मागत आहोत. खरं तर दौलत मामा म्हणत असतो की नंदिनी आणि शंकरचं लग्न आधी जमलेलं होतं, पण तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे. कारण लगेचच आईने सांगितलेलं असतं, कसं आहे माहिती आहे का, अरे असा नको विचार करू तू, काहीही झालं तरीही नंदिनी कशी आहे माहिती आहे ना, आणि आत्ताची मुलं कशी आहेत, कारण त्यांनी निवड केली तर आपण तिथे नाकारू नाही शकत, असं म्हणत त्यांनी समजूत घातलेली असते. आणि ते सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण आता खूप छान असतात. आणि मग मामाने इकडे पार्थसाठी आणलेलं जे घड्याळ असतं ते घड्याळ त्याला गिफ्ट दिलं जातं. मग सगळे म्हणू लागतात की एवढं पार्थसाठी गिफ्ट वगैरे आणलं, मग हा रागराग कशासाठी. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे, माझी लाडकी भाची आहे, मी तिच्यावर कधीच रागावू शकत नाही, मी तिच्यावर कधीच चिडू शकत नाही, कारण माझी भाची ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं मामाचं म्हणणं असतं. आणि मी तिच्या आनंदासाठी काहीही करू शकतो, असं मामा बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रम्याला आई मात्र समजून सांगत असते, रम्याशी बोलत असते, रम्याला म्हणत असते की अगं तू नको विचार करू, कशाला एवढं, तुझे बाबा असते तर सगळं व्यवस्थित झालं असतं ना. आता आजी म्हणत असते की काय हे रे दौलत, एवढं सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडतंय, त्यांनी मानपान केलेलं आहे, मग कशाला रे एवढा रागराग करायचा होता. तेव्हा दौलत मामा म्हणत असतो, तसं नाही गं, माझ्या भाचीचं लग्न होतं, साखरपुडा आहे आणि अगदी बाहेरच्या लोकांसारखं आदल्या दिवशी आपल्याला कळवलेलं आहे, म्हणून थोडासा राग येतो मला, बाकी काही नाही आहे. पण मी माझ्या भाचीवर जास्त वेळ चिडून राहू शकत नाही. तर इकडे आता मानिनी म्हणते, शारदाविनी आता मानाची साडी देते हा लेकीला तुमच्या, असं म्हणत तिने इथे ओटी भरलेली असते नंदिनीची, आणि नंदिनीच्या हातामध्ये साखरपुड्याची साडी दिलेली असते. आणि तिला सांगितलेलं असतं की तयार हो, ती साडी चेंज करून ये, कारण आता साखरपुड्याची जी साडी मिळालेली आहे ती साडी घालून पुढचा विधी पूर्ण होणार असतो, त्यामुळं नंदिनीला ते सांगितलेलं असतं. तर इकडे पार्थ सर्वजण पाहत असतात आणि नंदिनी मात्र छान अशी साडी नेसून आता आलेली असते आणि त्या साडीमध्ये नंदिनी खरंच खूप छान दिसत असते. आता नंदिनी आणि पार्थ मंडपामध्ये उभे असतात आणि पुढचा विधी सुरू होणार असतो. खूप छान असं वातावरण असतं, सगळ्या गोष्टी खूप छान मनासारख्या घडत असतात. पण मंजूच्या डोक्यातलं भूत काही संपत नसतं. तिला काही करून हे जे फोटोज आहेत ते वसुताईला आणि रम्याला पाठवायचे असतात. काहीही झालं तरीही हे सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, असंच तिचं म्हणणं असतं. इकडे रम्या मात्र ते फोटो पाहत असते आणि तिला खूप टेन्शन येतं, कारण त्यावेळेस नेमकी वसू बाहेर गेलेली असते आणि रम्याच्या हातात तो मोबाईल येतो आणि रम्या ते फोटो पाहते. तेव्हा तिला धक्का बसतो, कारण काहीही असलं तरीही रम्याला मात्र वाईट वाटलेलं असतं की हे सगळं काय आहे. तेवढ्यात वसू तिथे येते आणि ते म्हणते, हे असं झालेलं आहे सगळं. वसूला पण कळत नसतं की असं अचानक लग्नाचा निर्णय झालेला हे मान्य होतं, पण आता साखरपुडा. ती वसू रम्याला समजत असते, काळजी करू नको, साखरपुडाच होत आहे ना, फक्त काही काळजी करायची गरज नाही, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करेल. तेव्हा ती म्हणते, आई साखरपुडा होतोय त्याचा, पार्थच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणीही येऊ शकत नाही, लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत ती आईलाच बोलत असते, आईलाच बोल लावत असते. आणि त्याचबरोबर तिच्या डोक्यात जे भूत असतं ते चालूच असतं आणि तिने तिथले किचनमधलं पेट्रोलचा डब्बा घेतलेला असतो आणि ती म्हणत असते की बघ, आता मी दाखवून देणार आहे की मी काय करू शकते ते, असं म्हणत तिने पुढचा डाव सुरू केलेला असतो. इकडे पार सर्वजण तिथं असतात आणि मग आलेली असते ती म्हणजे नंदिनी साडी नेसून आलेली असते. लगेचच इकडे सगळे म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, आता आमची नंदिनी ताई काय म्हणणार, हां पार्थला विचारून सांगते. त्यावेळेस इकडे जीवा म्हणू लागतो, नाही नाही, आमच्याकडे बदल होणार आहे, कारण आमचा दादा म्हणणार की नंदिनीला विचारून सांगतो, कारण त्याच्या मनात तेच आहे ना. हे सगळं सुरू असतं आणि पार्थची नंदिनीची सगळेजण तिथं चेष्टा मस्करी सुरू करत असतात. त्यावेळेस आता अंगठी घालायचा विधी करायचा असतो आणि मग दोन्हीकडून अंगठ्या दिल्या जातात, कारण साखरपुड्याचा जो विधी आहे तो छान पद्धतीनं झाला पाहिजे, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे रम्या मात्र फोनवर फोन करत असते. त्यावेळी पार्थ तो फोन काढतो आणि पाहतो त्याच्या एका हातात अंगठी असते आणि दुसऱ्या हातात रम्याचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते की महत्त्वाचं आहे का, घ्या ना तुम्ही कॉल. तेव्हा पार्थ म्हणतो की आत्ता महत्त्वाचं फक्त हेच आहे, असं म्हणत त्याने तो फोन कट केलेला असतो. पण रम्या इतकी मूर्ख असते की तिला काहीही करून या साखरपुड्याचा
विचका करायचा असतो आणि तिनं तेच करत असते. तिने वारंवार तो फोन कट केलेला असला तरी परत परत फोन लावत असते आणि फोन लावून तिने आता तेवढ्यावर थांबत नाही, तर हा फोन उचलला जात नाही हे तिच्या लक्षात येतं. पार्थ फोन उचलत नाही ही गोष्ट लक्षात आलेली असते. म्हणून रम्या आता विक्रमला फोन करते आणि विक्रमला व्हिडिओ कॉल करते आणि विक्रमला म्हणू लागते, मामा मला वाटलं होतं आई आणि तू मिळून समजून सांगाल पार्थला आणि पार्थला त्या लग्नापासून थांबवाल, पण आज तर तुम्ही कहर केलेला आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीची माहिती न देता तुम्ही साखरपुडा करायचं ठरवलेलं आहे आणि तो साखरपुडा होऊ देणार नाही मी. काहीही झालं तरी हा साखरपुडा मी होऊ देणार नाही. पार्थ फक्त माझा आहे आणि आत्ताच्या आत्ता जरी तर पार्थ येऊन माझ्याशी बोलला नाही तर मी हे ऐकणार नाही आणि मी स्वतःला संपवणार आहे. हे पेट्रोल मी माझ्या स्वतःच्या अंगावरती ओतून घेणार आहे, असं रम्या बोलत असते. शेखर त्या क्षणी जातो, पार्थला म्हणतो पार्थ चल आणि पार्थला बोलावून घेऊन येतो आणि पार्थला घेऊन आल्यानंतर पार्थ फोनवर बोलत असतो. रम्याच्या हातामध्ये पेट्रोलचं कॅन असतं आणि ती म्हणत असते की मी स्वतःला संपवणार आहे. जर तू आत्ता इथं आला नाहीस तर मी स्वतःला संपवणार आहे, अशी धमकी रम्या पार्थला देत असते आणि पार्थ मात्र बिचारा घाबरलेला असतो. आणि त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो की रम्या असं करू नकोस, मी येतोय, असं म्हणत इकडे पार्थ तयार झालेला असतो आणि पार्थ बाबांना म्हणतो की बाबा काय करू. तेव्हा त्याला विक्रम सांगतो की ठीक आहे जा तू. तेव्हा तो म्हणतो की बाबा मग इथलं तुम्ही हँडल कराल ना. तेव्हा लगेचच विक्रम म्हणतो की हो. आता पार्थ इथे आलेला असतो, सगळेजण असतात आणि अचानक पार्थ तिथून निघून चाललेला असतो. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे, कारण अचानक हा मुलगा निघून का चाललेला आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर पार्थ मात्र तिथून निघून गेलेला असतो. दौलत मामाला राग येतो आणि दौलत मामा बोलायला सुरुवात करतो. दौलत मामा म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता जे काही केलेलं आहे ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही. आणि दौलत मामा म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टींमुळं मी माझ्या भाचीला कसं सांभाळून घेणार आहे, ह्याचा मी स्वतःला कसं समजून सांगू, असं दौलत मामा म्हणत असतो. आणि दौलत मामाचं म्हणणं असतं काहीही झालं तरीही माझी भाची इथे आनंदात आहे आणि माझ्या भाचीला हे सगळं आनंदात ठेवतील ह्या सगळ्याचा मी कसा अर्थ लावायचा आहे, असं दौलत मामा म्हणत असतात. कारण नंदिनी तुला तरी त्यांनी विश्वासात घेऊन हे सगळं करायला पाहिजे होतं, पण त्यांनी तुलाही विश्वासात घेतलेलं नाही आणि ते आत्ता निघून गेलेले आहेत. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, आमचं नातं तेवढं स्ट्रॉंग आहे, आमचं प्रेम तेवढं स्ट्रॉंग आहे. मग त्यांना माहिती आहे की मी त्यांच्यावर तेवढा विश्वास ठेवते, त्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं नाही. माझा पार्थवरती पूर्ण विश्वास आहे, पार्थ परत येईल, असं नंदिनी सांगत असते. आणि तेव्हा मात्र मानिनी विक्रम पाहत असतात. विक्रमला माहिती असतं की पार्थ कुठे गेलेला आहे, काय गोंधळ झालेला आहे, पण विक्रम सध्या तरी शांतच असतो. आता नंदिनीने स्पष्टपणे तिथे ठामपणे भूमिका घेतलेली असते आणि पार्थवरचा विश्वास दाखवलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.